उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते योगी आदित्यनाथ यांनी आज महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नाशिकमध्ये मालेगाव आणि पालघरमध्ये नालासोपारा इथे सभा घेत काँग्रेसवर घणाघाती टीका केली। अयोध्येतलं राम मंदिर हे कोट्यवधी भारतीयांच्या भावनांचं प्रतीक आहे, त्यामुळे काँग्रेसला कितीही वाटलं तरीही राम मंदिराला कोणीही हात लावू शकत नाही। अयोध्येतली जनताच त्यांना तिथपर्यंत पोहोचू देणार नाही, असं दोन्ही ठिकाणच्या सभांमध्ये बोलताना आदित्यनाथ यांनी सांगितलं। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना वाटत होतं राम मंदिर बनणार नाही, मात्र आम्ही ते करून दाखवलं। राम मंदिर झालं तर दंगली उसळतील अशी धारणा विरोधकांची होती असं सांगत गेल्या 7 वर्षात उत्तर प्रदेशात एकही दंगल झालेली नाही, याकडे योगी आदित्यनाथ यांनी नालासोपारामधल्या सभेत लक्ष वेधलं। प्रयास किया गया, ये डराते थे, कहते थे अगर राम मंदिर हिंदुओं के पक्ष में अयोध्या का फैसला आ गया तो दंगे हो जाएंगे, खून की नदियां बह जाएंगी। और बहनों और भाइयों, अयोध्या में माननीय उच्चतम न्यायालय का फैसला राम मंदिर के पक्ष में आया। प्रधानमंत्री जी ने कृपा करके वहां शिलान्यास भी किया, राम मंदिर का निर्माण भी हुआ, रामलला विराजमान भी हुए। कहीं तिनका नहीं हिला, तिनका नहीं हिला। दंगा तो बात बहुत दूर की है। और मैं इन इंडी गठबंधन वालों को भी कहना चाहता हूं, उत्तर प्रदेश में तो पिछले 7 वर्ष में कोई दंगा ही नहीं हुआ। आजची काँग्रेस महात्मा गांधींची, सरदार वल्लभभाई पटेल आणि लोकमान्य टिळक यांची काँग्रेस नाही। ही काँग्रेस सोनिया गांधी आणि राहुल गांधींची काँग्रेस आहे आणि ही काँग्रेसची भ्रष्ट आवृत्ती असून त्यांना काहीही करायचं नाही अशी टीका आदित्यनाथ यांनी मालेगावच्या सभेत केली। काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लिम लीगचं प्रतिबिंब उमटलेलं आहे असा आरोपही त्यांनी केला। आजचा भारत हा नवा भारत आहे, फक्त बोलत नाही तर करून दाखवणारा हा भारत आहे असं ते म्हणाले।